चला इथे जाऊया मैदानाकडे. खितार्थ लायन्स या टीमने टॉस इथे जिंकला या मॅच मध्ये आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल हिरामन सुतार, हा पाटील. पहिलाच बॉल इनफिल्डच्या भरणे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका, बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रनसाठी सचिनच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आज भरपूर पारितोषिक या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने दिले जातात. आज मी मगाशी आमचे युवा नेते निशांतजी भगत साहेब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित होते, त्यावेळेस मात्र एक चांगला उल्लेख केला होता की प्रेक्षक सुद्धा रिकाम्या हाताने घरी जाणार नाहीयेत, कारण प्रेक्षकांसाठी सुद्धा आयवा कॅशला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु अजूनही कुठल्याही प्रेक्षकांना आयवा झेल टिपलेला नाहीये. सिंगलनं टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13-5. टॉस इथे जिंकलाय. धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा. ओहो शपलन हुक करण्याचा प्रयत्न, दांडी गुल केली आणि ते फलंदाज बाद होतोय. प्रतीक 0 वरती गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का खितार्थ लायन्स टीमला लागलाय. प्रतीक ऑन. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मंगेश या खेळाडूला द्यायचा आहे. वेल फिनिशर. अगदी सामना लवकर संपवला. आणि खरोखरच आज हे खेळाडू कमी खुश असतील, परंतु त्यांचा संघ मालक आहे ना, तो भरपूर खुश असेल. अभिमन्यू भगत, वेल प्लेड. अभिनंदन अभिमन्यू भगत तुमचं. असं वाटतं की आज या स्पर्धेमध्ये विजयाचा मुहूर्त मेढ या टीमनं रोवलाय. मनोज म्हात्रे बॅटिंग साठी आलाय. 40 प्लसचा खेळाडू इनॅट नंबर 3 मध्ये. मागच्या मॅच मध्ये 18 धाबांची खेळी त्यानं साकारली होती. ड्राईव्ह केला ऑन साइडला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ते तुम्ही पाहताय 6 या आकड्यावरती. निशांतजी भगत साहेबांना एक चांगली घोषणा केली की होलीच्या निमित्तानं असंच एक स्पर्धेचं आयोजन आहे, नॉकआउटची स्पर्धा, आणि ते खूप चांगला असेल. एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय. वॉड कॅच आणि ते महत्वाचा खेळाडू बाद होतोय. खितार्थ लायन्सच्या टीमला लागलाय एक मोठा धक्का. सचिन रजक बॅक टू द पॅव्हिलियन. स्टेवनेक डायमंड या टीमला करोडा मोरोची लढाई आहे. इथून जर जिंकला योगेश भगतचा संघ तर मात्र पुढच्या फेरीमध्ये त्यांचा प्रवास सुखकर होईल, आणि इथून जर हा संघ हारला तर मात्र इच्छापूर्ती स्पर्धेतला प्रवास इथेच थांबेल असं वाटते. परंतु सध्या तरी चांगला खेळ केला. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 धक्के दिलेत. टीमची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त 6 रन. शेवटचा बॉल शिल्लक. स्वप्नील पाटील बॅटिंग साठी आता मैदानामध्ये सज्ज झालाय. शेवटचा बॉल आहे. राऊंड द विकेटने पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी सक्सेसफुल गोलंदाजी केली हिरामननं. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न. इथे बीट झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्त आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी किफायतशीर गोलंदाजी आहे. फक्त 6 धावा देत असताना हिरामननं घेतल्यात 2 विकेट. त्याच्यामध्ये महत्वाची विकेट सचिन रजकला आउट केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्ड येते आतापर्यंत 2 गडी बाद 6. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा, घाई करायचे. सहाव्या क्रमांकाचा सामना आहे
त्यानंतर 7वा आणि 8वा क्रमांक. अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार अध्यक्ष संदीप दादा भगत यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. दरवर्षी या स्पर्धेचं एक मोठं आयोजन असतं, नियोजन असतं. 8 वर्षाची परंपरा या स्पर्धेने जपलेली आहे. यंदाचं 9वं वर्ष आहे. 9व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि अष्टविनायक डायमंड या टीमना 8 वर्षामध्ये 3 वेळा हा संघ मात्र चॅम्पियन झालाय. आणि ज्या ज्या वेळेस चॅम्पियन संघ ठरलाय त्या वेळेस मात्र त्यांचा आयकॉन खेळाडू योगेश भगतच होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तो संघ बॉन्डिंग करत होता, प्रेझेंटेशन करत होता. ओव्हर नंबर 2 मध्ये आता फार एंड कडून गोलंदाजीसाठी आलाय निखिल भोईर. पहिला बॉल स्विच हिटचा प्रयत्न आहे, परंतु प्रचंड वेग होता निखिलकडे आणि वेगाने बीट केलं मनोजला. बीट करून चला विकेट कीपच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहे, डॉट बॉल. फक्त 6 धावा आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय सिद्धार्थ लायन्सने घेतलाय. बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगलला क्षेत्ररक्षक आगे एक धाव इथे मिळते मनोजला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 7. मनोज कोलते दोन्ही आकड्यावरती. सचिन रजकने एक चौकार मारला. 5 धावांचं योगदान देत असताना तो परतला. झेलचीच्या स्वरूपामध्ये प्रतीक परतला 0वरती. आता नवीन बॅटर स्वप्नील पाटील मैदानामध्ये, ज्याला खातं उघडायचं आहे अजून, कारण पहिला बॉल त्याने फेस केलाय, परंतु त्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून रन आली नाहीये. समोर आहे निखिल. ओहो, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर हा बॉल थोडासा निखिल स्वप्नील साठी खाली राहिलाय आणि बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. फुटवर्क नव्हतं स्वप्नीलचं या फटक्या मागे. जसं मोबाईल मध्ये नेटवर्क महत्वाचं असतं तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचा असतो. इथे फुटवर्क दिसलं नाहीये स्वप्नीलचं. ओहो, आता मात्र स्लॉट मध्ये आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आणि या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 13. मागच्या पहिल्या मॅच मध्ये स्वप्नील पाटील मात्र ओपनिंग लावला होता, तिथे अपयश आलं, 0वरती बाद झाला. परंतु आता मात्र कॅप्टननं थोडीशी रणनीती बदललेली आहे. 4थ्या क्रमांकावरती त्याला पाठवलाय. सध्या तरी त्याचा नंबर सक्सेसफुल झालाय. अकोट टप्प्याचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीने टाकलेला बॉल, कटरचा वापर, गती काढली होती या बॉलवरती निखिल आणि बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. क्रिकेटमध्ये असं चालतं मित्रांनो, ज्यावेळेस एखादा गोलंदाज मार बसतो, गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं, त्यावेळेस मात्र गोलंदाज आपला बचाव करण्यासाठी स्लोवर वन धीम्या गतीनं बॉल टाकतो आणि ते बॉल सध्या तरी इफेक्टिव्ह ठरतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि ते केलं निखिलनं. डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 13. ओव्हर पिच बॉल थ्रू द कबर, एक्स्ट्रा कबरला उडवायचा होता इनफिल्डच्या भरून, इथेही प्रयत्न बसलाय. लगातार 2 बॉल डॉट आल्यानंतर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, 2 विकेट हिरामनच्या खात्यामध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिल भोईरनं षटक टाकलं, तिथे विकेट आली नाहीये, परंतु ग्रेट इकॉनॉमिकल षटक. फक्त 7 रनचं षटकार मारत असताना चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. निखिल भोईरच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या सिद्धार्थ लायन्स बॅटिंग करत असताना 2 गडी बाद, फक्त 13 धावा.
टॅप बॉल या ओव्हरचा त्या वापरण्यात येईल. चांगली संकल्पना आहे. पहिल्यांदाच या वर्षी मात्र एक चांगलं कॉन्सेप्ट आपल्याला इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टॅप बॉल आणि सध्या बऱ्याच ठिकाणी टॅप बॉल सर्रास वापरला जातो. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा एक इतिहास आहे. पूर्वी तुम्हाला 1960 साली अंदाजे मी सांगतोय टेनिस क्रिकेटचा जन्म झाला आणि त्या कालखंडामध्ये पहिल्यांदा टॅप बॉलनं क्रिकेट खेळलं. परंतु त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये थोडीशी बदलाव आपल्याला पाहायला मिळाला. इम्प्रोव्हायझेशन झालं क्रिकेटमध्ये, कालानुसार बदल झाला आणि त्यावेळेस मात्र आपल्या मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या क्वालिटीचे बॉल आले. ओव्हर पिच बॉल हीच तर काय शेत आहे. हेच तर मी सांगत होतो तुम्हाला. स्टंप अटॅक करावा लागेल. एक तर ओव्हर पिच बॉल, स्टंप पासून 4 मीटर किंवा 2 मीटरच्या अंतरावरती बॉल पिचिंग करावे लागतील आणि हे काम केलं योगेशनं. पहिला बॉल डॉट आलाय मनोजसाठी. दुसरा बॉल फुलरलेनचा ट्राय केला ऑन ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर अडवण्याचा नक्कीच प्रयत्न झाला परंतु हाताला चटका देत बॉल लॉंग ऑनला फील्ड झालाय. तत्पूर्वी एक धाव ते मिळते मनोजच्या खात्यामध्ये आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डची आतापर्यंत 16. आज 21 फेब्रुवारी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. बॉल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकला त्यामुळे पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. मी मराठी लाभले आम्हाला भाग्य बोलतो मराठी आणि आज मातृभाषा दिन आहे. मराठी भाषा शिका, शिकवा आणि टिकवा. ओहो, पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न, बॅटला स्लाइस करून बॉल चालला बॅकवर्ड ऑफ गलीच्या दरम्यान. तिथे चांगली फिल्डिंग होते. एक धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाते 18. मराठी भाषा शिका, शिकवा, टिकवा. मातृभाषेचा वारसा पुढच्या पिढीला देणं हीच आपली जबाबदारी आहे. मराठी बोललं पाहिजे. सर्वांनाच आंतरराष्ट्रीय मातृदिनाच्या भाषेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा पहा कडे खेळण्याचा प्रयत्न. इथेही बीट होते मनोज म्हात्रे. बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या 17. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा आलेत 3. फुलटॉस बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. कॉट बेंड विकेटची संधी होती, विकेट कीपरनं मिस केली आणि तिथे सिंगल आलेली आहे मनोजच्या बॅटमधून. सिंगल न आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बरोबर रन आहे 18. फारशा धाबा नाही आहेत. कृतार्थ लायन्स या टीमनं पहिल्यांदा टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मी म्हणेन बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत कृतार्थ लायन्स या टीमनं सार्थ ठरवलेला नाहीये कारण धावाच नाही आहेत. पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न, गॅप मधून इनफिल्डच्या भरून फटका केलाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आता प्रचंड वेगाने गेलेत, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत स्वप्नील पाटीलला आणि या 2 रनच्या मदतीने आता ओव्हरचे होते समाप्ती. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कृतार्थ लायन्स टीमची धावसंख्या 2 गडी बाद 21 धावा. सहर्ष स्वागत. इच्छापूर्ती प्रीमियर लीग तुम्ही पाहताय आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय गरुडा 11 आणि SS स्टार.
गरुडा 11 टीमचे कॅप्टन आणि एस एस स्टार टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. 7व्या क्रमांकाचा सामन्याचा टॉस आम्ही करणार आहोत. आज बरेच मान्यवर या व्यासपीठावरती येऊन गेले. सर्वच मान्यवरांना आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला भेट दिली, आज शुभ आशीर्वाद दिले. आपले भाऊ सुद्धा नुकतंच त्यांनी एक चांगली घोषणा केली की अशी स्पर्धा होलीच्या दिवशी होईल याच क्रीडांगणावरती आणि ती स्पर्धा नॉकआउट स्वरूपामध्ये खेळवली जाईल. पहिला बॉल स्विंग इन मिस, लेफ्ट हँडरचा एक चांगला सीमरचा गोलंदाज आहे अल्पेश दत्त. लास्ट ओव्हर मध्ये पहिला बॉल बीट झालाय. पहिल्या मॅच मध्ये मनोजने 18 धाबांची खेळी साकारली होती, परंतु या मॅच मध्ये मनोज म्हात्रेचं काहीतरी भिनसलंय. बरेच डॉट बॉल त्याच्या वाटेला आलेत. ओव्हर पिच बॉल, इथेही रनआउटची संधी आहे, परंतु बघूया तर योगेश भगत इथे आउट करतो आणि फलंदाज मनोज म्हात्रे रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेटचं पतन झालाय. कृतार्थ लायन्स या टीमला लागलाय तिसरा धक्का. टीमची धावसंख्या 5व्या क्रमांकावरती ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला सॉफ्ट हँडेडने. मिड ऑफ नाहीये, परंतु लॉंग ऑफला डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मिळाली. आकाशला सिंगल आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या फक्त 22 ला 3 अशी सध्या परिस्थिती आहे. बॅटिंग करत असताना कृतार्थ लायन्स या टीमची मनीष पाटील यांचा मालकीचा संघ आता बॅटिंग करतोय. टॉस जिंकला, कारण पहिल्या मॅच मध्ये मनीष पाटील यांच्या मालकीचा संघ जिंकलाय. अजूनही संधी आहे. इथून जरी हा सामना गमावला कृतार्थ लायन्स या टीमने तरी सुद्धा एक संधी आहे, कारण तिसरा राऊंड त्यांच्या खात्यामध्ये आहे, बाकी आहे. परंतु अष्टविनायक डायमंड या टीमला मात्र एकच चान्स आहे. हा सामना महत्वाचा आहे. हा सामना जिंकणं आहे. डू अँड डाय, जिंकू किंवा मरू ही लढाई आहे अष्टविनायक डायमंड टीम साठी. ओहो, इथे चांगला फटका लॉप केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आहे, चांगला फोड आहे. जमिनीच्या लगत झेल, सोपा झेल नाही आहे, कठीण झेल होता, परंतु बॉल अडवलाय. त्यासाठी 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात. नितेश प्रज्वल भगत खूप चांगली फिल्डिंग करत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 24. बॅकफुटला जाऊन समोर फोर्स केलाय, परंतु टायमिंग नाहीये आणि ते लॉंग ऑफला अप्रतिम फिल्डिंग केली जाते शिवम राठोड कडून. 1 धाव 2 धावा इथे मिळतात पुन्हा एकदा स्वप्नीलला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 26 धावा झालेत. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 26 धावा, फारसं अंतर नाही आहे. जास्त मोठा टार्गेट सेट होणार ही अपेक्षा सुद्धा नाही आहे, कारण शेवटचा बॉल आहे. इथून जर षटकार आला तर मात्र 32 होतील आणि 33 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे डीप मध्ये. मिड विकेटला आता एका टप्प्याला सावध आहे क्षेत्ररक्षक. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावे ते मिळतात. तिसऱ्या धावासाठी धावलेत, परंतु रनआउटची संधी आहे आणि इथे नाही मिळणार रनआउट. म्हणजे 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. साज, बाज आणि ताज. स्वप्नीलला 3 धावा येत आहेत. 3 रनच्या मदतीने पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आता 29 धावा झाल्यात आणि 30 धावांचं विजयासाठी आता लक्ष ठेवण्यात आलेलं आहे अष्टविनायक डायमंड या टीमच्या समोर. 32 विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी गरुडा 11 आणि एस एस स्टार दोन्ही टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल आम्ही करतोय. आपण टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित राहायचंय.
आणि एस एस स्टार या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस टीमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आजच्या पहिल्या दिवसातला हा 7व्या क्रमांकाचा सामना आहे. पहिल्या मॅच मध्ये गरुडा 11 या टीमनं मात्र लो पॉइंट क्रिकेट या टीमला पराभूत केलं. तिथील गरुडा 11 जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये एकविरा पॉवर हिटर्स या संघानं सामना जिंकला. तिसऱ्या मॅच मध्ये एस एस स्टार या टीमनं 3x3 गोल्डन बुल्स या टीमला पराभूत केलं. चौथ्या मॅच मध्ये कृतार्थ लायन्स या टीमनं भगतसिंग लेजंड या टीमला पराभूत केलं. आणि पाचव्या मॅच मध्ये लो पॉइंट या टीमनं पहिला विजय संपादन करत असताना 3x3 गोल्डन बुल या टीमला पराभूत केलं. आणि सध्या 6व्या क्रमांकाचा सामना सुरू आहे. चला आता टॉस करूया आणि टॉस मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र मनोज पाटील, रोहित भोपे जातील आमच्या टॉस कॉपॉसच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर मी विनंती करतो प्रदीपजी पाटील साहेब आणि चिंतामणजी भोईर साहेबांना की आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल आपण करायचा आहे. प्रदीपजी पाटील आणि चिंतामणजी भोईर साहेब आपण चला या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सेकंड लास्ट मॅच असणार आहे गरुडा 11 त्यांच्या विरुद्धमध्ये एस एस स्टार या दोन टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. चेतन शिंदे आपल्याला पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत विजय खडसे यांना टॉस या ठिकाणी करण्यात येणार आहे. टॉस होते मान्यवरांच्या शुभ असते. विजय खडसे कॉल करतील. टॉस भरपूर महत्वाचा आहे. हेड इज कॉल. टेल आलाय. यस गरुडा 11 भरपूर प्रयत्न केले की टॉस विजय होते विजय खडसे पण तसं काही घडलेलं नाही. विजय या तुम्ही सावलीमध्ये थोडे उभं राहा. टॉस जिंकलाय निर्णय काय असणार आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहिली मॅच तुम्ही जिंकलेले आहे तर सेकंड मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल तर जेणेकरून मजबूतीने तुम्ही क्वालिफिकेशनच्या जवळ पोहोचाल. एकंदरीत काय सांगाल ज्या प्रकारचा हा संघ बांधणी केलेला आहे संघ मालकाने आणि या मैदानावरती ही प्रीमियर लीग खेळत असताना किती एन्जॉय करताय. ह्याच्या मागच्या वर्षी देखील ही टीम चॅम्पियन राहिली होती. तर तसाच सेम आमचा पॅटर्न राहील की ह्या वर्षी आम्ही चॅम्पियन होऊ. आणि संघबांधणी तरी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. जसे की बॅट्समन बॉलर दोन्ही आमच्याच टीममध्ये आहेत बऱ्यापैकी. थँक्यू सो मच. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. या मॅचसाठी आम्ही देतोय विजय खडसे यांच्याकडे आम्ही जातोय. विजय खडसे खऱ्या अर्थाने खूप टॅलेंटेड खेळाडू आहेत. टॉस तुमच्या बाजूने आलेला नाही आहे. टॉस तुम्ही पराभूत झाले. प्रथमतः बॅटिंग करायचे. एक सामना तुम्हीही जिंकलाय. एकंदरीत काय सांगाल एक संघ तुम्ही तयार केला आणि खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या टीमचा होतोय. तुम्ही जर हा सामना जिंकला तर क्वालिफिकेशनच्या अगदी मजबूतीने जवळ जाणार आहात. एकंदरीत काय सांगाल संघाच्या परफॉर्मन्सबद्दल आणि या मॅचमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का. या मॅचेसमध्ये एक चेंज आहे. मयूरला आतमध्ये घेतलं आहे आणि पृथ्वीला बाहेर ठेवलं आहे आणि पुढचा सामना होईल तो दिसेलच ग्राउंडवर. आणि एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इच्छावरती प्रीमियर लीगचं आयोजन खूप चांगलं आहे. जसं दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. किती एन्जॉय करता ही स्पर्धा खेळत असताना. IPL साठी वर्षभर वेट करावं लागतं आणि IPL दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप उत्तम झालेली आहे आणि तरी उद्याचा दिवस बाकी आहे तरी आपण बघू शकता. थँक्यू सो मच. आता एक शेवटचा प्रश्न मी विचारतोय कारण की ग्यारो सध्या टॉससाठी येत नाही. तुम्ही प्रमुख गोलंदाज आहात इच्छापूर देवाशेगाव टीमचे. एकंदरीत काय सांगाल. थोडासा बॅटपॅच चालू आहे टीमचा पण खेळाडूंना काय संदेश द्याल. गॅरो दादाने एकच सांगतो की यंग पिढीला प्राधान्य देतो पुढे जायला की कॅप्टनशिप घ्या. टीम कशी करायचे हँडल करायचे पुढे जाऊन तुम्हालाच करायचे तो सतत सांगत राहतो. तर टीम पुढची हँडल भविष्याचा विचार करून तो टॉस उडवायला पाठवतो. यज्ञेश पाटील झाला मी झालो सचिन झाला यंग पिढीला तो चान्स देत राहतो. नितीन दादा योगेश दादा सगळेजण चान्स देत राहतात.
थँक्यू सो मच. हे होते विजय कडचे. टॉस या ठिकाणी जिंकलाय गरुडा 11 या टीमने आणि दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. उमेश मात्रे सरांचा आवाज पुन्हा एकदा तुमच्या कानावरती घेऊन येतो. Thank you. पहिल्याच बॉलवरती काय कडक फिल्डिंग केली सचिन रजकनं. जवळ जवळ चौकार होता, एकच धाव मिळाली. 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. दुसरा बॉल ऑन साइडला अंडराम फटका तुम्ही पाहता. मिडॉलला क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिट, परंतु नाहीये. डिरेक्ट हिट झाला नाहीये म्हणजे 1 रन आली निखिल भोईरच्या बॅटमधून. दोन्ही बॅटरनं स्वतःच 1 रन खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 2, 7.5 च्या धावगतीनं धाबांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष सोपं आहे परंतु कठीण कधी होईल याचा नेम नाहीये. ओहो, खूप चांगली गोलंदाजी आहे. लेग कटर टप्पा पडल्यानंतर स्विंग इन मिस खाली राहिलाय. आणि हा सामना जर जिंकायचा असेल तर क्रितार्थ लायन्स या टीमला काय करावं लागेल तर विकेट्स घ्यावे लागतील. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे या मॅच मध्ये क्रितार्थ लायन्स या टीमला, कारण लक्ष छोट आहे 30 धाबांचं. ओहो, उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि बॉल चालला तर कॉमेंट्री बॉक्सला चुंबन घेतोय. बॉल सीमारेषा पलीकडे योगेश भगतच्या बॅटमधून येतोय. IPL सिक्सर. बॉल सोडलाय विकेट किपर साठी. पुन्हा एकदा बॉल खाली राहून देतोय परंतु पंचाचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 9. लक्ष आहे 30 धाबांचं. अष्टविनायक डायमंड्स विरुद्ध क्रितार्थ लायन्स या 2 संघामध्ये रंगलेला हा सामना. एका संघानं 1 सामना जिंकलाय, एका संघानं 1 सामना गमावलाय. ओहो, बॅटची कडा घेतली, मागे चाललाय विकेट किपर. खूप चांगली विकेट किपिंग मनोज म्हात्रेजी. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मनोज म्हात्रेनं यष्ट्यानं अगदी खेटून शिट्टून विकेट किपिंग केली होती. हे सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही 40+ क्रिकेट खेळता, 30+ क्रिकेट खेळता त्यावेळेस मात्र चेंडूची जी नजर असते ना तुमची ती कमी होत जाते. परंतु मनोज म्हात्रेचं कौतुक व्हायला पाहिजे. यष्ट्यानं अगदी खेचून आहे, शिट्टून आहे उभा. खूप चांगली विकेट किपिंग. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 9. बॅकफुटला जाऊन डिलिकेट टच केलाय, ढकलला बॉल पॉइंटच्या दरम्यान, कारण सिंगल प्राप्त झाली. आता सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक साठी सिंगल घेतलेली आहे. सेकंड ओव्हर मध्ये स्ट्राईक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी झकास सुरुवात करत असताना अष्टविनायक डायमंड टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद, बिन गडी बाद 10 रन. धाबांची गरज आहे. सामना जसा जसा पुढे जातोय तसा स्वतः सोपा होतोय, कारण अष्टविनायक डायमंड या टीमने पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन बनवत असताना एकही विकेट गमावलेला नाहीये. 10 लाईफ लाईन अजूनही बाकी आहेत. त्यांना माहिती आहे हा जर सामना गमावला तर मात्र स्पर्धेतला प्रवास जवळ जवळ संपण्याच्या भूमिकेवरती असेल. पहिला बॉल सॉफ्ट हँडेडने मनगट्टी फटका ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिश. हा फटका मारल्यानंतर योगेश भगतनं आपल्याला भारतीय टीमचा VVS लक्ष्मण या खेळाडूची आठवण आली. फ्लिक ऑफ द रिश मनगट्टी फटका ऑन साइडला बोलवलाय. सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली. टीमची धावसंख्या आता 1 रनच्या मदतीने 11. क्रितार्थ लायन्स या टीमला आता घाम घालावा लागेल, परिश्रम करावे लागतील. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. ही जोडी मात्र या ओव्हर मध्ये गारद करावी लागेल.
तरच हे लक्ष कठीण होऊ शकतं, तरच तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता, नाहीतर नाहीये. ओहो, शफल झाला, त्यानंतर हुक केलाय, गॅप भरपूर आहे. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉलला काढला निखिलनं. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. निखिलच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या 15, अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, मागे चाललाय. लॉंग लेगचा शतरक्षक आता चेंडू पर्यंत गेला, तोपर्यंत एक धाव निखिलच्या खात्यामध्ये जाईल. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 16, म्हणजे अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 14 धावा, हे समीकरण. सामना अगदी खुला झालाय अष्टविनायक डायमंडच्या टीमसाठी. सुरेश पाटील यांचा मालकीचा संघ आहे. 3दा चॅम्पियन झालाय IPL स्पर्धेमध्ये. अष्टविनायक डायमंड सोपं नाहीये 3 वेळा टायटल जिंकणं. पंधरा बॉल 14 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल फुल केलाय, फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळतील अर्धा डझन. बरोबर स्कोर लेगच्या बरोबर बॉल सीमा पार येतोय योगेश भगतच्या बॅट मधून. काढलाय योगेश भगतनं. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडूने उचलीच घेतली नाहीये. योगेश साठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आज सकाळपासून खेळपट्टी आहे ना मनोज सर. फलंदाजांना साथ देते, किंबहुना गोलंदाजांना सुद्धा तेवढी साथ भेटते. अगदी पाटा विकेट आहे. खूप चांगली विकेट बनवलेली आहे या स्पर्धेमध्ये. ओहो, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला. स्कोर ऑफ द विकेट बॅकर ऑफ स्कोर लेगच्या भरून. इथे स्कोर लेगचा शतरक्षक पाय अडवण्याचा प्रयत्न. फुटबॉलचं प्रात्यक्षिक. तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी धावलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट योगेश आणि निखिलच्या माध्यमातून. 3 धावा इथे मिळतात योगेशला. आणि या 3 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 25, म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 5 रन. हा रन स्वप्नील पाटीलनं खर्च केल्या, तिथेही विकेट आली नाही. अगदी फेवरेट सिरियल आहे. मगाशी मिकी माऊस होते, त्यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. आता इव्हिनिंग सेशन मध्ये दयाबाबी आणि जेठालाल यांचं नृत्य आपल्याला पाहायला मिळतं. टॅपबॉलचा तर वापर केला 3ऱ्या ओव्हरमध्ये. आणि टॅपबॉलची गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय आकाश. 12 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. बघूया आता या ओव्हर मध्ये कसा फिनिश करतोय हा सामना योगेश भगत उर्फ गॅरो. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी खतरनाक खेळाडू, एक हार्ड हिटर, व्हेरी डेंजरस मॅन. आकाश बॉलिंग साठी आलाय आणि समोर आहे योगेश भगत. पहिलाच बॉल तो क्रशर यॉर्कर आणि ते दांडी गोल केली असं वाटतंय. यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे.
पॅड अँड डायरेक्ट पॅड वरती लागला, त्यानंतर यष्ट्यांना किस करून गेला बॉल आणि ते योगेश भगत ते दांडू गिलकले. डायमंडच्या सर्वच खेळाडूंना दुःख झालंय. त्याचं कारण आहे गॅरो आउट झालाय, परंतु गॅरो आउट झाल्यानंतर मात्र जेठालाल आनंद झालाय. काय डान्स करतोय विजय पाटील. आता बॅटिंग साठी आले. 11 बॉल मध्ये आता करायचे 5 रन. हे षटक पहिलं यायला पाहिजे होतं आकाश. विकेटची गरज होती, विकेट फॅक्टर महत्वाचा होता, परंतु टॅप बॉल. हो खरंच अगदी बरोबर आहे मनोज सर. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सेकंड ओव्हर मध्ये टॅप बॉलचा वापर करायला पाहिजे होता क्रितार्थ लाईनसाठी. ओव्हर सफल झाला, हुक केलाय आणि बॉलला पाठवलाय. धावा केल्यात बुक 4 आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. 6 आहे का? चला वेल फिनिशर मधून विजय जिंकलेला आहे अष्टविनायक डायमंड या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. सामनाबीर या मॅचचा